हे बघा, हे महाराष्ट्र राज्य शालेय पोषण शालेय पोषण कर्मचारी युनियन आयटक आहे आणि मी ज्योती अंडर सहारे आणि मी स्कीम वर्करची कार्यकर्ता आहे. तर आज हा जो आंदोलन आहे, इथं धरणा आंदोलन इथं ठेवलेलं आहे संविधान चौकामध्ये. 1000 रुपये यांची वाढ झालेली होती 2023मध्ये. 18 डिसेंबर 2023मध्ये जो हिवाळी अधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनामध्ये यांचे 1000 वाढले होते. त्यावेळेस आम्ही माननीय दादा भुसे साहेब यांना मी निवेदन दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की या कर्मचारी शालेय पोषण कर्मचारी यांच्या मध्ये 1000ची आम्ही वाढ करू. तर त्यांनी ही जी वाढ केली होती ती वाढ अद्यापही यांना मिळालेलं नाही आहे 2023पासून. आता जे माननीय दादा भुसे साहेब आहेत यांनी सर्व तयार करून ठेवलेलं आहे की यांना 1000 रुपये यांच्या मानधनामध्ये जी वाढ झालेली होती ती द्यायची म्हणून. परंतु आता ते वित्तमंत्र्याकडे ती फाईल गेलेली आहे आणि वित्तमंत्री त्या फाईलकडे अजून अद्यापही लक्ष देत नाही आहे. त्यांची जोपर्यंत सही होणार नाही आणि ते लोक ते GR काढणार नाही माननीय फडणवीस साहेब, तोपर्यंत या महिलांना 1000 रुपये मिळणार नाही. तर त्यांनी ही त्वरित फाईलवर साईन केलं पाहिजे आणि या महिलांना ते 1000 रुपये GR काढून यांच्या मानधनामध्ये वाढ दिली पाहिजे. आता मला सांगा की 2500मध्ये या सर्व महिला आपापल्या तालुक्यामध्ये जे खिची शिजवतात शाळांमध्ये, त्यांना फक्त 2500 रुपये मिळतात. त्या 2500मध्ये हे काय करत असतील? त्याच 2500मध्ये जर 2 महिला लागतात तर यांना खरंच यांच्या मानधनामध्ये यांना तो मानधन पुरणार का आणि यांची आर्थिक परिस्थिती उंचावेल का, हे सुद्धा या सरकारने लक्ष घेतलं पाहिजे. आणि जसं योजना कर्मचाऱ्यांना जो दिवाळीचा भाऊबीज मिळते, दिवाळी बोनस मिळते, ते सुद्धा यांना योजना कर्मचाऱ्याप्रमाणे या महिलांना मिळालं पाहिजे, अशी ही आमची मागणी आहे. त्याच पद्धतीने शासकीय योजनेप्रमाणे जर आपण ILOच्या हिशोबाने ILOच्या माध्यमातून जर बघितलं तर सर्व स्कीम वर्करना 26,000 किमान मानधन तरी मिळालं पाहिजे. तर आमची ही पण मागणी आहे की या शालेय पोषण कर्मचाऱ्यांना सुद्धा 26,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे, भाऊबीज मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे योजना कर्मचाऱ्याच्या अनुसार या महिलांना सुद्धा ड्रेस कोड मिळालं पाहिजे. आणि याच महिलांना जर खिची शिजवतात या शाळेमध्ये, काही नवीन मुली आहेत, काही लग्न झालेल्या मुली ज्या आहेत, त्यांची जर त्या प्रेग्नेंट असतात तर त्यांनासुद्धा दिवाळीची रजा मिळाली पाहिजे त्यांना आणि त्यांचं मानधनसुद्धा कंटिन्यू असलं पाहिजे. यांना फक्त 11 महिन्याचं मानधन मिळतो व 10 महिन्याचं. पण आमची मागणी आहे की 2 महिने जर शाळा बंद राहत असेल तर पूर्ण 12 महिन्याचं यांचं मानधन निघालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे शासनाला. तर जोपर्यंत यांचा 1000 रुपयाचा GR निघणार नाही, जर सरकारची आमची आयटक संघटनेशी वाटाघाटी होणार नाही, एक मीटिंग होणार नाही, जर मीटिंग झाली तर आम्ही त्यांच्याशी बोलू, यांचा GR निघेल आणि GR जर निघालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असं आश्वासन आम्ही या सरकारला